नमस्कार, मी यामिनी दळवी या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बीड जिल्ह्यामधलं मस्साजोग हे गाव महाराष्ट्रामधल्या प्रत्येकाला आता माहिती झालंय ते इथे घडलेल्या क्रूर अशा हत्येमुळे। जगासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या वारकरी संप्रदायामधले संत बंकट स्वामी हे जिथे जन्मले, घडले आणि ज्यांनी मानवता रुजवली त्याच बीड जिल्ह्यामध्ये काळजाचा थरकाप उडवणारी अशी भयंकर घटना घडली। ज्या मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या ठिकाणावरून बीडमधील सर्वात मोठं ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडी हे संस्थान अवघ्या 10 किलोमीटरवरती आहे। हा एक मोठा विरोधाभास आहे। वारकरी संप्रदायामधल्या मंडळींनी जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे। तर या सगळ्या हत्येच्या प्रकरणी सर्वपक्षीय संघटनांनी आता एल्गार सुद्धा पुकारलाय आणि येत्या 28 तारखेला भव्य असा मोर्चा सुद्धा एकूणच या प्रकरणाच्या नंतर काढला जाणार आहे। तर सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली। त्या हत्येची पद्धत अंगावरती काटे आणणारी आहे असं म्हणणं सुद्धा सौम्य वाटावं इतकी अमानुष आहे। तेवढाच ती हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचं वर्तन सुद्धा। सोशल मीडियावर बिनधास्त पोस्टमधून बीडमध्ये भारताच्या कायद्याची नाही तर त्यांचीच सत्ता असल्याचं दाखवण्याची त्यांची ही पोस्टगिरी सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होती आहे। त्यामुळे ही नवी गुंडगिरी म्हणायला लागेल। 15 दिवस झाले मात्र यानंतर सुद्धा या हत्येची धग अजूनही कायम आहे। न्याय मिळालाय असं या देशमुख कुटुंबाला वाटत नाहीये आणि राजकारण काही थांबत नाहीये। त्यामुळे बीडचे हे गुंडाराज आणि तिथल्या कायद्याचा धाक त्या लोकांना का नाहीये या विषयावरती बोलणं आवश्यक आहे। 9 डिसेंबर सरपंच देशमुखांचं अपहरण होऊन त्यांची क्रूरपणे हत्या झाली। त्या दिवसापासून आज तागायत या प्रकरणाला अनेक वळण सुद्धा मिळाली आणि त्यापैकी महत्त्वाचं वळण होतं ते म्हणजे राजकीय। सुरुवातीला ही हत्या पवनचक्कीच्या वादामधून झाल्याचं बोललं गेलं मात्र त्यानंतर त्याला जातीय रंग देण्याचा सुद्धा प्रयत्न झाला आणि मग यामधूनच या हत्या प्रकरणाचे धागेदोरे हे पवनचक्कीपासून ते पैशांच्या चक्कीपर्यंत गोल गोल फिरत असल्याचं दिसायला लागलं। कदाचित तुमच्या सुद्धा फोनवरती देशमुखांच्या हत्येच्या संदर्भामधले काही फोटो असतील किंवा व्हिडिओ असतील याचे फॉरवर्ड आलेले असतील आणि कदाचित तुम्ही हे पाहिलं सुद्धा असेल। हे फोटो इतके भयंकर आहेत ना की आपल्या माणूसपणाची सुद्धा लाज वाटते। इतक्या क्रूर पद्धतीने एखादा माणूस दुसऱ्या माणसाला कशा काय मारू शकतो किंवा कशी काय इतकी क्रूर हत्या असू शकते असा गंभीर प्रश्न मनात निर्माण होतोय। पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून जे काही समोर आलंय ते जर तुम्ही वाचलं तर काळजाचा अक्षरशः थरकाप होतो। हल्लेखोरांनी संतोष देशमुख यांची बोट मोडली, त्यांची पाठ, त्यांचं संपूर्ण शरीर काळं निळ होईपर्यंत त्यांना मारलं, त्यांचा जीव जावा यासाठी त्यांच्या छातीवर उड्या मारल्या, त्यांचे डोळे लायटरनं जाळले। हे सगळं नुसतं ऐकताना बोलताना सुद्धा हे प्रकरण किती दहशत निर्माण करणार आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती स्वतःहून दिली आहे। थोडक्यात हे प्रकरण काय ते आधी समजून घेऊया। तर संतोष देशमुख हे मस्साजोगचे सरपंच होते। ते सरपंच म्हणून निवडून आले होते आणि त्याच दरम्यान बीडमध्ये आवादा कंपनी, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यांमध्ये रिव्हेन्यू आणि ऑटो पॉवर कंपनी अशा काही कंपन्या आल्या। संतोष यांची हत्या 9 डिसेंबरला झाली आणि त्याच्या अगदी 3 दिवस आधी म्हणजे 6 डिसेंबरला एक राडा झाला होता। आवादा कंपनीने तिथल्या गावामध्ये 30 एकर जमीन जी आहे ती भाड्यानं घेतली आणि तिथे एक कंपाऊंड मारलं। एका रात्रीमध्ये त्या कंपनीने तिथे ऑफिस सुद्धा तयार केलं। सध्या जे या हत्या प्रकरणामधले आरोपी आहेत ते संतोष घुले आणि प्रतीक घुले हे दोघे जण काही जणांना आपल्यासोबत घेऊन हे जे ऑफिस जिथे होतं त्या कंपनीच्या गेटवरती गेले। 2 कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी हे दोघे सुद्धा काही टोळक्यांना घेऊन तिथे गेले होते आणि कंपनीच्या गेटवरती एक दलित समाजाचा वॉचमॅन होता, त्या वॉचमॅनला यांनी मारलं। ही घटना कळल्यानंतर संतोष देशमुख हे सुद्धा काही जणांसोबत या कंपनीजवळ गेले आणि या दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली, हाणामारी झाली आणि इथेच ही टिणगी पडली। या घटनेच्या दरम्यान तक्रार करण्यासाठी गेलेल्यांची तक्रार त्यावेळी सुद्धा पोलिसांनी घेतलीच नव्हती। याच हाणामारीच्या दरम्यान प्रतीक घुले याला मारहाण झाली अशी एक छोटीशी क्लिप सोशल मीडियावरती त्या सगळ्या टोळक्यांनी व्हायरल केली आणि या मारहाणीचा बदला घ्यायचं त्यांनी ठरवलं आणि यामधूनच पुढे
संतोष देशमुख यांची जी हत्या झाली तो कट रचला गेलाय। ज्या वेळेला संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या झाली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ऐका। संतोष देशमुख हे त्या दिवशी त्यांच्या आत्याच्या मुलासोबत केजवरून मस्साजोगच्या दिशेने येत होते। त्यांचा आत्याचा मुलगा गाडी चालवत होता आणि संतोष हे बाजूला बसले होते। त्याच वेळेला तिथल्या टोल नाक्याजवळ काही गाड्यांनी त्यांची गाडी अडवली आणि गाडीमधून पटापट काही लोक उतरले। या संतोष देशमुखांची गाडी त्यांनी फोडली। संतोषला बाहेर काढलं। हातामध्ये हॉकी स्टिक, लोखंडी रॉड या सगळ्यांनी संतोषला मारहाण करायला सुरुवात केली। त्याला आपल्या गाडीत टाकलं आणि निघाले। हे सगळं एकीकडे घडत असताना संतोष देशमुख यांचा जो आत्याचा मुलगा होता तो तिथून थेट निघाला आणि 15 मिनिटांवरती असणाऱ्या पोलीस स्टेशनला घडला। इथे नेमकं काय झालंय ते सगळं त्याने पोलिसांना सांगितलं, मात्र त्या सुद्धा वेळेला पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही। याचं कारण म्हणजे फिर्याद घेणारा माणूसच पोलीस स्टेशनला हजर नव्हता। त्याच वेळेला संतोषचे आणखी काही नातेवाईक सुद्धा पोहोचले। संतोषच्या चुलत भावानं या प्रकरणामध्ये सध्या जो आरोपी आहे राष्ट्रवादीच्या तत्कालीन केज तालुकाचे अध्यक्ष विष्णू चाटे या व्यक्तीला 35 वेळा फोन लावलाय, मात्र उपयोग शून्य। एकीकडे पोलीस स्थानकामध्ये पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं सुरू होतं आणि दुसरीकडे अपहरण केलेल्या संतोष देशमुख यांना हे आरोपी 3 तास मारत होते। आणि हे सगळं झाल्याच्या नंतर दैठणा गावाच्या शिवारामध्ये संतोष देशमुखला फेकून दिलं गेलं। हे साधं नुसतं ऐकलं तरी थरकाप होतं। हे सगळं थरकाप उडवणारे वाटत असलं तरी त्या रात्री बीडच्या मस्साजोगमध्ये जे घडलं ते इतकंच खरं आणि रक्तरंजित होतं। दक्षिणेतल्या रक्तचरित्रम सारख्या एखाद्या चित्रपटामध्ये आपण हे बघितलं असेल किंवा मग एखाद्या कादंबरीत पुस्तकात अशी हाणामारीची वर्णनं आपण वाचली असतील, मात्र मस्साजोगमध्ये हे राक्षसी कृत्य प्रत्यक्षात घडलंय। बीडमधल्या या नराधमांनी संतोष देशमुख यांची इतक्या निर्घृणपणे हत्या केली आहे, मात्र तरी सुद्धा बीडचे पोलीस तितके सक्रिय झालेच नाहीये। खरं तर विधिमंडळ अधिवेशन त्यावेळेला तोंडावरती होतं आणि हा विषय सरकारला म्हणजेच पर्यायानं पोलिसांना अडचणीत आणणारा होता, मात्र तरी सुद्धा पोलीस इतके थंड का होते तर त्याचं कारण आहे बीडमधलं गुंडाराज असं बोललं जात आहे। गुंड हेच राजकारणी आणि काही राजकारणी हेच गुंडांसारखे वागतायत, गुंडांचे गॉडफादर ठरतायत असं सध्या बीडमधल्या जनतेकडून बीडमधल्या लोकांकडून बोललं जात आहे। सोशल मीडियावरती देशमुख हत्येमधल्या आरोपींचे अनेक मोठमोठ्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत। तुम्ही सुद्धा बघितले असतील। कोण नाही आहेत या गुंडांसोबत? तुम्ही नाव घ्या, ते नेते तुम्हाला या गुंडांसोबत फोटोमध्ये दिसतात आणि त्यामधूनच मग पोलीस कारवाई करत असताना कचरतात, काहीतरी या गुंडांचे हस्तक असल्यासारखं वागतात। तो एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला होता। तो व्हिडिओ आठवतोय तुम्हाला? सीसीटीव्हीचा। संतोष देशमुखांच्या हत्येच्या पूर्वी त्यांचा मारेकरी आणि पोलीस अधिकारी यांची एका हॉटेलमध्ये मीटिंग झाली। संतोष देशमुख यांच्या भावानं हे बघितलं तर त्या दोघांनी त्याला सुद्धा आपल्या टेबलाजवळ बोलावलं, त्यालाच बिल सुद्धा द्यायला लावलं। मात्र त्यांना काय माहित होतं की हा पोलीस अधिकारी त्या गुंडाला आपल्या भावाला मारण्याचा कट ठरवण्यासाठी भेटलाय। या प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांची दहशत नवी नाहीये। सुदर्शन घुलेचं नाव पवनचक्की प्रकरणामध्ये सुद्धा आलं होतं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराडवरून थेट मंत्र्यांवरती निशाणा साधलाय। धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मिक कराड यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करणं गरजेचं आहे अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली होती। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा देशमुख हत्येमधल्या आरोपींवरती कारवाई कराच, पण त्यांचे जे राजकीय आका आहेत म्हणजेच त्यांचे जे गॉडफादर आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करायची मागणी केली आहे। आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा हत्या करणाऱ्या मारेकरांच्या विरोधात कडक कारवाई करायची मागणी केली आहे। तसंच असे गुन्हेगार बीडमधलं वातावरण खराब करायचं काम करतायत काही लोक हे आहेत त्यांच्या चौकशीची सुद्धा मागणी करण्यात आली आहे। याच वेळेला या हत्येच्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले एक मंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे आणि हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं पाहिजे अशी सुद्धा मागणी धनंजय मुंडे यांनी स्वतः केलेली आहे। विधिमंडळ अधिवेशनामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर वादळ उठलं। राणा भीमदेवी थाटामध्ये भाषणं सुद्धा झाली, मात्र अधिवेशन संपलं।
बीडमधलं वातावरण मात्र अद्यापही तापलेलं आहे. सोमवारी बीडमध्ये बैठक झाली आणि यामध्ये लढण्याचा निर्धार झाला. जोपर्यंत बीडच्या नराधमांना कायद्यानं अद्दल घडवली जाणार नाही तोपर्यंत वातावरण शांत होणार नाही, असं म्हणणं इथल्या स्थानिक लोकांचं. मात्र असा जो तणाव आहे तो आपल्याला परवडणारा नाही. सरकारनं आता कडकपणे कायद्याचं राज्य आहे हे दाखवण्याची गरज आहे. बीडमध्ये कुणाचीही भीड न बाळगणाऱ्या गुंडांचं नाही तर भारतीय कायद्याचं राज्य आहे हे आता बजावायला हवं. दाऊद इब्राहिम सारख्या आंतरराष्ट्रीय माफिया डॉनच्या विरोधामध्ये संघर्ष करणारे संघर्ष यात्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं हे बीड आहे. मस्साजोग गावामधल्या देशमुखांच्या घरी कपाळावरचं कुंकू पुसली गेलेली एक लाडकी बहीण आता न्यायाची वाट बघते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवाभाऊ हा खरा खुरा न्याय नेमका कधी करतील, हा न्याय नेमका या बहिणीला आणि संतोष देशमुख यांना कधी मिळेल याचीच आता सगळा महाराष्ट्र सुद्धा वाट बघतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.